आता एकदा शिवसेना उतरली की तुम्हाला माहित नाही, तुम्हाला लक्षात आहे, लक्षात चष्मा काढून सांगतो तोड. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील यांचे नाव द्यावे या मागणीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वतीने शिवसेना नेते बाळ माने यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अशी भव्य कार रॅली काढण्यात आली। या रॅलीला स्थानिक भूमिपुत्र तसेच ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्त्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला। शेकडो नागरिक आपापल्या वाहनांसह सहभागी झाले। मात्र विमानतळावर पोहोचताच पोलिसांना आलेल्या आदेशानुसार मोर्चा रोखण्यात आला। काही काळ वातावरण तणावग्रस्त झाल्यानंतर पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी सुसंवाद साधत परिस्थिती हाताबाहेर जाण्यापासून रोखली। त्यावेळी मोर्चेकऱ्यांमधील 10 लोकांना विमानतळ व्यवस्थापन कार्यालयापर्यंत जाण्याची व्यवस्था करण्यात आली आणि प्रकरण काही काळासाठी शांत झाले। मात्र एअरपोर्ट अथॉरिटी अर्थात अदानी समूहाचे मुख्याधिकारी श्री शर्मा हे या ठिकाणी उपस्थित न राहिल्यामुळे शिवसैनिकांचा हा अपमान त्यांना सहन झाला नाही आणि शिवसैनिकांनी आपला झंझावात दाखवत या ठिकाणी निवेदन न देताच मागच्या पावलांनी मागे फिरत आता निर्णय मातोश्रीवरच होईल, अन्यथा येत्या 30 तारखेला उद्घाटनाचा कार्यक्रम शिवसेना स्टाईलने उधळण्याचा इशारा देण्यात आला। तसेच CRZ सारखा प्रकल्प घालवण्यासाठी ज्या पद्धतीने 250 गाड्या फोडल्या, कोकण भवन फोडले, तसे येत्या 30 तारखेला फक्त तोडफोड होईल असा इशारा शिवसेना उपनेते बबनदादा पाटील यांनी यावेळी दिला। यावेळी लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील यांचे नाव विमानतळाला लागले नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना हा आगरीपट्टा आणि आगरीपट्ट्याची ताकद दाखवू, तसेच ज्या भूमीसाठी लोकनेते दिबा पाटील यांनी आपले वर्चस्व गमावले, या ठिकाणी हुतात्मे झाले, त्या ठिकाणी अजून हुतात्मे करण्याची तुमची धमक दाखवा, आम्ही तयार आहोत असा इशारा देऊन येत्या 30 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रातील बाळासाहेबांची ओरिजिनल शिवसेना काय करेल त्याचा विचारही करू शकणार नसल्याचा इशारा यावेळी देण्यात आला। या मोर्चासाठी शिवसेना नेते बाळ माने, उपनेते बबनदादा पाटील, संपर्क प्रमुख प्रसाद भोईर, जिल्हा प्रमुख शिरीष खरत, जिल्हा प्रमुख मनोहर भोईर, सुरेश म्हात्रे, रामदास पाटील, भरत पाटील, संतोष ठाकूर, ज्ञानेश्वर बडे, महिला आघाडीच्या नेत्या आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नोकऱ्या द्या, मग विमान उडवा, हे आमचं म्हणणं आहे आणि ते सांगण्यासाठी आता एकदा शिवसेना उतरली की तुम्हाला माहित नाही, तुम्हाला लक्षात आहे, लक्षात चष्मा काढून सांगतो किती मोर्चा मोठा काढला होता मी। बेलापूरचा 250 गाड्या तोडल्या, कोकण भवन तोडलं, पण रिलायन्सचा ACZ आम्ही घालवला। तसंच दिबा पाटलांचा नाव दिल्याशिवाय आणि प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या दिल्याशिवाय आम्ही गप्प बसतो। काम का आता ते बिलात गेले, जाणं एखादी रस्ता आहे ना तुम्हाला। ज्या वेळेला आमची सत्ता होती आम्ही थोडाफार हे केला होता, पण आता तुम्हाला वन हँड दिले, थांबलेत का? मागच्या व्हिडिओ कशाला फिरवतात तुम्ही? बिलात का बसले? ना तो भूमिपुत्रांचा मोर्चा होता आणि त्या मोर्चामध्ये हा मोर्चा आमचा अगोदर आम्ही जाहीर केला होता। 7 तारखेचा सामना बघा, माझ्या गाडीत आहे। 7 तारखेच्या सामन्यात हा मोर्चा जाहीर झाला, भूमिका माहिती आहे। ACZ केलं तोडफोड या ठिकाणी कळवलं होतं आम्ही भेटायला येतोय आणि आज या ठिकाणी आम्ही आलो होतो, परंतु फार व्यस्त कार्यक्रमामध्ये इथले जे कोण कॅप्टन शर्मा नामक एक आहेत, हे महाभाग रत्नागिरीमध्ये पण आमच्या होते, JSW कंपनीमध्ये, तिकडनं त्यांना जावं लागलं होतं। ते आज अडानी कंपनीचं नेतृत्व करतायत। त्यांना कदाचित बहुतेक कमीपणा वाटला असेल की आमच्याबरोबर चर्चा करण्याकरता, तर त्यांचे कोणतरी 2-4 प्रतिनिधी निवेदन घेण्याकरता पाठवले होते। त्यांना मी आठवण करून दिली की हा जो नवी मुंबई विमानतळ उभं घातलेला आहे, आदरणीय आमचे नेते पक्षाचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना आवश्यक लागणाऱ्या परवानग्या या सगळ्या उद्धवजींच्या नेतृत्वाखाली त्यावेळेला महाराष्ट्र सरकारने दिलेल्या होत्या, परंतु आज उद्धवजींच्यामुळं कॅप्टन शर्मांना या ठिकाणी इन्सल्ट वाटला असेल की आमच्याबरोबर ते काय बोलणार, आणि म्हणून आम्ही या ठिकाणी निषेध केलेला आहे। आमचं निवेदन आम्ही दिलेलं नाही आहे। मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी, इथल्या भूमिपुत्र हक्कांचा, सगळ्यांचा भूमिपुत्रांचा अपमान आहे आणि पूर्वनियोजित कळून सुद्धा हे माजोरी अधिकारी अडानीच्या जोरावर, सत्तेच्या जोरात यांना असं वाटतंय की केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये जे सरकार आहे ते सरकारच आम्हाला पुरं पडणार आहे। पण तो आज या ठिकाणी इशारा देऊ इच्छितो, आम्ही निषेध म्हणून या ठिकाणी हे निवेदन आमचं देत नाही, ते आम्ही त्यामुळे आम्ही परत चाललोय। आणि त्यांनी या ठिकाणी असं म्हटलं गेलं
की जर आमचे नेते माजी केंद्रीय मंत्री गीते साहेब आले असते तर ते येणार होते. आज आमचा तुम्हाला निरोप आहे, ह्याच्या पुढे तुम्हाला चर्चा करायला मातोश्रीवरच यावं लागेल उद्धव साहेबांना भेटण्याकरता. आणि 30 तारखेला या ठिकाणी यांनी काहीतरी घाट घातलेला आहे, विमानतळाचं उद्घाटन. आज शिवसेना म्हणजे काय आम्ही दाखवू. इथले सगळे भूमिपुत्र आम्ही आज या ठिकाणी इशारा देतोय की ज्या प्रकारे आज आमचा अपमान या ठिकाणी केलेला आहे, हा आमचा अपमान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा नसून हा तमाम हजारो लाखो भूमिपुत्रांचा आहे की ज्यांनी या ठिकाणी या प्रकल्पाकरता मदत केली. हा अपमान आमच्या शिवसेनेचे सर्वोच्च प्रमुख असलेले माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांचा आहे. आणि म्हणून धिक्कार आम्ही या ठिकाणी या अडाणी कंपनीचा करतोय, सिडकोचा करतोय. आणि या पुढची लढाई करता तुम्ही तयार राहा, आम्ही इशारा या निमित्ताने देतो. आरबीएन न्यूज साठी न्यूज ब्युरो पनवेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.